डिमॉड्युलेटरसाठी प्रोब 3 कनेक्ट केला। आपण ऑलरेडी मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी काढलेली आहे। हे मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीचं आपलं आउटपुट आलेलं आहे। ह्याच्या पुढेच आपण आता डिमॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी कनेक्शन्स करणार आहे। त्यात आपला VCC आणि ग्राउंडचं कनेक्शन दिलेलं आहे या किटवरती, डिमॉड्युलेटरच्या किटवरती। आता आपण DSL इनपुट देणार आहे इथून, म्हणजे हे आउटपुट जॉईन करायचं आहे आपल्याला DSL। आणि इनपुट हेच द्यायचं आहे। याचं जे आउटपुट आहे ते इनपुट म्हणून डिमॉड्युलेटरसाठी द्यायचं आहे। सो आपण हे आउटपुट आहे मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीचा, ते इनपुट म्हणून देतो आहे डिमॉड्युलेटरसाठी। थर्डवाली डिमॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी आलेली आहे। आता डिमॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे आपली इनपुट आणि आउटपुट ही जे आहे डिमॉड्युलेटिंग हे सेम यायला हवं। मग त्यासाठी आपण कॅरियर फ्रिक्वेन्सी चेंज करतो इकडे ह्या नॉबने। हे असे ॲडजस्ट करायचे। आता ही आपले इनपुट मॉड्युलेटेड आणि डिमॉड्युलेटेड फ्रिक्वेन्सी आलेली आहे। यामध्ये थोडंसं डिस्टॉर्शन दिसतंय आपल्याला, ते या नॉबवरून डिस्टॉर्शन कमी करायचं। आता ही थोडी सेम दिसते, ठीक आहे। आता एवढं डिस्टॉर्शन असतं। स्पेक्ट्रम दाखव ना। आता स्पेक्ट्रम बघण्यासाठी मॅथ मेनू चॅनल 1 FFT आहे आपलं। हे पोझिशन आपण चेंज करूया। आता हा आपला आलेला आहे चॅनल 1 साठी स्पेक्ट्रम।